नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आपण गावाला पोहोचलेलो आहोत आणि व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मला आज काय सांगायचे आहे। आज मी तुम्हाला कोकणातील खरी परिस्थिती सांगणार आहे। मला खूप जण माझे व्हिडिओ बघून किंवा ब्लॉग बघून विचारतात की कोकणात घर बांधायला किती खर्च येतो, तू छोटे घर का बांधले, मोठे घर का बांधले नाही। काही जण प्रत्यक्षात भेटून बोलतात, काही फोनवर बोलतात, माझे व्हॉट्सअप स्टेटस असतातच, डबल का केला नाही। त्यात मला एक जण मित्र असा म्हटला की कोकणात घर बांधायला खर्च येत नाही, स्वस्तात होतं। माझी माहिती ऐकायला जरा बोर वाटेल, पण मनपूर्वक किंवा ध्यानपूर्वक ऐकलं तर तुम्हाला समजेल की कोकणात घर बांधायला किती खर्च येतो, कोकणात किती मोठं घर बांधलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा विषय आहे। कोकणात घर बांधताना असं दिसण्यात येईल की एकतर लोक रिटायरमेंट झाल्यानंतर घर बांधतात, काही जण मुलांना कधीच गावी घेऊन गेलेले नसतात आणि मग मुंबईतून नोकरीतून रिटायरमेंट झाल्यानंतर अचानक गावी घर बांधतात। काही जणांचे पारंपरिक घर असते, ते कोसळून परत नवीन बांधतात। पूर्वी एकत्र कुटुंब असल्यामुळे कोकणात मोठमोठी घरे बांधली जात होती। आत्ता एकत्र कुटुंब लोप पावत चाललेले आहे। त्यात पण जरी एकत्र कुटुंब असेल तर एखादा भाऊ गावी राहतो आणि बाकीचे सर्व कामानिमित्त मुंबईला असतात, सणासुदीला एकत्र येतात आणि सण झाल्यावर जातात। परत सर्व जबाबदारी गावच्या भावावर किंवा जे गावी स्थानिक कुटुंब राहतं त्याच्यावर, साफसफाईपासून ते डागडुजीपर्यंत। कोकणात घर बांधणाऱ्यांमध्ये दोन प्रकारची माणसे सांगतो। एक तर असे आहेत की काही जण सतत गावी जातात व एकत्र कुटुंब मध्ये राहत असतात आणि एकत्र कुटुंब पद्धतीपासून वेगळे घर बांधतात। जे एकत्र कुटुंब पद्धतीपासून वेगळे घर बांधतात त्यांच्या मुलांना गावी राहण्याची जाण्याची सवय असते। ते कोणत्याही परिस्थितीत कोकणात राहतात, त्यांना वातावरणाची आणि भौगोलिक परिस्थिती माहिती असते। पण दुसरे काही जण असे आहेत की आई वडील नोकरीतून निवृत्त होतात आणि गावी घर बांधायला पाहिजे अशा हेतूने गावी घर बांधतात। अशा पालकांची मुले गावी गेलेली नसतात, गेलेली असली तरी क्वचित, आणि गावची ओढ नसते। त्यांच्या बाबतीत असे होते की गावी भले मोठे घर बांधतात, पाण्यासारखा पैसा जातो आणि आईवडिलांच्या खातीर गावी मुले जातात। गावचे घर गेल्यावर साफसफाई केल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही। सकाळी पोचल्यावर पहिले ते करावे लागते। त्यात पण आता काही जण मला सांगतील, कुणाला तरी सांगायचे साफसफाईला। आता जे कोकणातील स्थानिक आहेत त्यांना माहीतच असेल की आता कोणी माणसे कामाला भेटत नाही, त्यामुळे आईवडिलांच्या आग्रहाखातर जाणारे मुले साफसफाईला कंटाळतात। त्यात पण मीच नेहमी जातो, दुसरा भाव आणि त्याची बायको जात नाही, त्यांना साफसफाईला करायला नको आणि नंतर गावाला जायचे टाळतात। कोकणातील घरे बांधण्यासाठी खूप कमी खर्च येतो, स्वस्तात होतं असं खूप जण सांगतात। कारण 100 चिरे हे 3000 ते 2700 पर्यंत मिळतात। प्रत्येक ठिकाणी वेगळा रेट असू शकतो। कोकणातील विटा असे समजू शकता, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा रेट असू शकतो। एखादे छोटे घर बांधायला 1000 ते 1200 चिरे खूप असतात। पण काही जण चिरा स्वस्त असल्यामुळे जोते पहिलेच भले मोठे बांधतात, कारण जोते म्हणजे घराखालचा बेस। हे जोतं आहे, हे खालचे जे फाउंडेशन आहे याला जोतं म्हणतात। हे बघा, हे जोतं कितीही मोठं बांधले तरी ते छोटे वाटते सुरुवातीला, त्याचा खर्च वाढेल हे पुढे लक्षात येत नाही। घराचा ढाचा कमी पैशामध्ये बनतो। 3 खोल्या, एक खोली 10 ते 15 फूट लांब, हॉल, किचन, पडवी, त्यामध्ये काही जण 4 मुले असतील तर 4 रूम, पाहुणे कधी आले त्यांना रूम। जेवढे मोठे बांधकाम तेवढा एक्स्ट्रा खर्च, आणि हा एक्स्ट्रा खर्च कोणता असतो हे पहिल्यांदा समजत नाही। किती खर्च येऊ शकतो, ढाचा उभा राहतो कमी पैशामध्ये। सुरुवातीला चिऱ्याचा खर्च हा मालक करतो, त्यामुळे मालकाला जोतं नेहमी छोटं वाटतं किती मोठं असलं तरी, आणि तो वाढवत जातो। आणि चिऱ्याचा सांगाड्याचा खर्च कमी असल्यामुळे मालक मोठं बांधतो आणि तिथेच गडबड होते। तुमचा घराचा ढाचा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माहीत पडते की आता खूप खर्च वाढलेला आहे। त्यानंतर तुम्हाला घर ते अपूर्ण ठेवावं लागतं। तुम्ही कोकणात फिरत असताना खूप ठिकाणी बघितलेलं असेल की काही घरे अर्धवट असतात, आतून कलर नसतो, बाहेरून कलर नसतो, किंवा बाहेर प्लास्टर नसतं, आतून प्लास्टर नसतं, खिडक्या नसतात, प्लास्टिक लावलेलं असतं। तर ती का असतात त्याच्यामध्ये खूप जण असे सांगतील, त्यांची वेगवेगळी कारणं असतील, पण मी खरी परिस्थिती जी बघितली ती सांगतोय, हा माझा अनुभव सांगतोय। तर तो खर्च काय असतो, तर खाली लादी कोब्याला, किचनला लादी, बाथरूमला लादी, ग्रिल, स्लायडिंग,
कडप्पे, दरवाजे, लाइटिंगचा खर्च हे किती लागणार, परत प्लास्टर आहे हा खर्च किती लागणार हे घरमालकाला अंदाज येत नाही साधारण माणसाला. आणि त्यानंतर ती घरं अर्धवट राहायला सुरुवात करतात. पण घर बांधल्यानंतर आपल्याला गावाला जायला भेटते का? कधी काही अडचणी असतात की घर बांधून झाल्याने आता गावाला जायलाच भेटत नाही. त्यामुळे काही कामे अपूर्ण ठेवली तर प्रॉब्लेम नाही, म्हणजे घरातल्या कलरचे बांधकाम, अंगण, पाठची पडवी हे थोडं नंतर केलं तरी चालेल. खिडक्या अपूर्ण, खालचा कोबा अर्धवट. खालचा कोबा नाही केला तर त्याचं नुकसान असं आहे, आता अशी समस्या आहे की कोकणात घर सारवायला सुद्धा शेण भेटत नाही. आता कोकणात जे राहतात त्यांना माहिती असेल. त्यामुळे आता असं आहे की ते सारवणे, आणि तुम्ही जर 1 वर्षांनीच जात असाल गावी तर सारवलेलं घर हे खूप धोकादायक असतं. आतून काही प्राणी पोखरतात, खूप प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे कोबा केल्याशिवाय त्या घराला पर्यायच नसतो. घराचे बांधकाम आणि घरे किती मोठे असावे हे तुम्हाला गावी किती दिवस राहता आणि किती वेळ जातात त्यावर असले पाहिजे. माझी मुले 4 आहेत, मोठे घर बांधायचे आहे किंवा खूप मोठी जागा आहे, अशा मोठ्या घराचे बांधकाम अपूर्ण राहते, याचा काही उपयोग नाही. तुम्ही जर वर्षातून एकदा जात आहात गावी तर मोठे घराचे काय नुकसान आहे तुम्हाला सांगतो. काही जण असे बोलतील मुंबईला पण छोटे घर आणि गावाला पण छोटे घर. तो प्रत्येकाचा विचार आहे. गावी घर बांधले म्हणजे काम झाले असे नाही, तर प्रत्येक महिन्याला साफसफाई करावी लागते. मी गावी प्रत्येक महिन्याला जाऊन साफसफाई करतो. गावचे घर कितीही पॅकबंद राहू द्या, त्यामध्ये घाण होतेच आणि जाळे निर्माण होतात. माझा एक व्हिडिओ आहे मध्ये दाखवले आहे, परंतु आजूबाजूच्या गवताचा परिसर आहेच. तर हे बाजूला जे गवत वाढलं आहे ते आता पाहू शकता तुम्ही घराच्या, हे बघा. तर त्याचा स्थानिक लोकांना त्रास होतो. तुम्ही मुंबईला जाऊन राहता म्हणून ते सांगतात की गावी 2-3 लाखात घर होतं, असं वगैरे नाही आहे. त्याचा मेंटेनन्स खर्च पण खूप येतो. कोकणात ही पावसाळ्यातली परिस्थिती आहे. हे पण बाजूला दुसरं घर आहे, पण जे राहतात स्थानिक ते साफसफाई करतात. जे वर्षातून एकदा येतात त्यांची अवस्था अशी आहे घराची. तुमच्या बंद घराच्या आजूबाजूच्या स्थानिक लोकांना किती त्रास होतो, कारण तुमच्या घराच्या आजूबाजूती वाढलेले हे गवत ते कोण कापणार? तुम्ही जाणार नाही तर कोण करणार? त्यामध्ये लपणारी जनावरे, त्यांचा सर्रास वावर स्थानिक लोकांना भेडसावत असतो. तुम्ही गावाला जायचे टाळले तर काय परिस्थिती होते? हे बघा, हे घर आहे, त्याच्यासमोर एवढं गवत वाढलंय. आता हे सुद्धा घर आहे, आपल्या काकांचंच आहे, पण तुम्ही पाहू शकता की घराच्या आजूभोवती, ते पण आपलंच घर आहे, घराच्या आजूभोवती साफसफाई झालेली आहे. जे गवत वाढलेलं आहे ते कापलेलं आहे. दर महिन्याला येऊन असं गवत कमी कापायला लागतं, साफसफाई ठेवावी लागते. आता ह्या घराचा किती त्रास होतो, कारण तुम्ही येत नाही, तुम्ही साफसफाई करत नाही, त्यामुळे ह्याच्यात जनावरे, साप, विंचू आणि स्थानिक राहणाऱ्यांना खूप त्रास होतो. पुढील माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन, कारण खूप सलग झाला तर ते खूप बोर वाटतं. तर पुढचा व्हिडिओ लवकरच येईल.